नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम जय शिवराय। मित्रांनो, आज आलो होतो आम्ही कोंढणपूरला। मित्र गाडी पार केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन झालं। एकदम भारी असं दर्शन झालं। तिथून आम्ही एक कुंड आहे, कुंड खूप प्रसिद्ध असं आहे। तिथं अंघोळ वगैरे खूप करतात लोक। म्हणजे अंघोळ केल्यानंतर काही अंगरोग असेल ते नष्ट होतं। हे देवीचं गायमुख आहे। हे आमचे सगळे मित्रमंडळींनी हातपाय वगैरे धुतलं। त्यानंतर आम्ही लगेच बाहेर पडलो। आल्यानंतर समोरच देवीची कमान होती। कमान इथून आम्ही खूप सुंदर असं मंदिर आहे आणि प्राचीन असं मंदिर आहे, तुकाई माता मंदिर। आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केला। खूप सुंदर असं मंदिर आहे आणि शांत वातावरण आहे। मंगळवार आणि शुक्रवार खूप गर्दी असते। खूपच भारी मंदिर आहे। मित्रांनो, अवश्य एकदा भेट द्या। पहिलंच देवीचं वाहन पुढं दिसलं आम्हाला, सिंहाचं दर्शन झालं आम्हाला। खूपच सुंदर मंदिर आहे मित्रांनो, खूपच भारी मंदिर आहे। तुकाई माता मंदिर खेड शिवापूरपासून एक 7 ते 8 किलोमीटर लांब आहे। देवीचं वाहन आहे। आम्ही देवीचं वाहनाचं दर्शन घेतलं आणि आता मंदिरामध्ये गेलो। खूप सुंदर असं वातावरण मित्रांनो, मन अगदी असं प्रसन्न झालं। आतमध्ये वातावरण एवढं प्रसन्न होतं, खूपच सुंदर असं वातावरण। देवीचं बघा, खूपच भारी वातावरण होतं, सुंदर असं। दर्शन घेतलं आणि मंदिरातून असं हलूशी वाटत नव्हतं, एवढं भारी मंदिर वातावरण होतं। सुंदर असं शांत असं वातावरण होतं। मंदिरातून बाहेर आलो। मंदिरातून बाहेर आल्यानंतर असं प्राचीन मंदिर आहे मित्रांनो, अवश्य एकदा भेट द्या मित्रांनो। खूपच सुंदर असं तुकाई माताचं मंदिर आहे। बाहेर पडल्यानंतर बाप्पाचं दर्शन घेतलं। दर्शन घेतल्यानंतर बाहेर प्रतिष्ठित छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं। मन असं प्रसन्न झालं। मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो। धन्यवाद। जय श्रीराम जय शिवराय।